आम्ही ज्या दिवशी शिर्डीमध्ये निघालो ना, त्या दिवशीची सकाळची पहाट आहे ही. तर हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. आम्ही पण मस्त. तर आमच्यासोबत तुम्ही पण बाबांचं दर्शन घ्या, म्हणजे साईबाबांचं. तर सकाळ सकाळ आम्ही निघालोय, कारण का पुणा ते शिर्डीचं अंतर जवळजवळ 4 तासाचं आहे. तर आम्ही सकाळच लवकर निघालो होतो, त्यामुळे लवकर दर्शन होईल उन्हाच्या, त्यामुळे लवकरच निघालो होतो. तसं तर शिर्डीला म्हणजे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी लाईन वेगळी असते. मग एका माणसासोबत एकाला पाठवतात, त्यामुळं आम्हाला दर्शन भेटलं, लवकर भेटलं. आणि माझा तर पास काढावा लागला, त्यामुळं हां, 200 रुपयाचा पास काढावा लागला. रितिकाने तिचं बालपण एन्जॉय केलं मस्तपैकी, आणि छान असा हेल्दी दही वडा आम्ही नाश्ता करून शिर्डीच्या दिशेने पुन्हा प्रवास करायला निघालो. तसं तर साईबाबांबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगते, कारण शिर्डीचे साईबाबा हे 19व्या शतकातील एक महान संत आणि सद्गुरू होते. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावात राहिले त्यांनी सबका मालिक एक असा संदेश देत मानवता, श्रद्धा, सबुरी, धैर्य शिकवले. साईबाबा कोणताही धर्म वगैरे मानत नव्हते, फक्त ते मानवता धर्म मानत होते. फक्त माणूस हा फक्त माणूस असतो, हाच धर्म मानत होते. 1858च्या सुमारास शिर्डीत आलेले साईबाबा आयुष्यभर द्वारकामाईत राहिले, आणि 15 ऑक्टोबर 1918 रोजी बाबांनी समाधी घेतली. त्यांचे मंदिर आजही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. साईबाबा किशोर वयात 16 वर्षाचे असताना शिर्डीत आले आणि कडुलिंबाच्या झाडाखाली प्रगट झाले होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि तेथेच ते ध्यानस्थ बसत असत. पहाटेची साई मंदिरात काकड आरती असते, दुपारची 12ला पण आरती असते, संध्याकाळची पण आरती असते. तिन्ही संजेच्या टायमाला बाबांनी आपला जास्तीत जास्त वेळ एका जुन्या समाधीत घालवला, ज्याला आपण सगळेजण द्वारकामाई म्हणतो. तेथे ते धुनी म्हणजेच अग्नी पवित्र पेटवून ठेवत असत. शिर्डीतील जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत तर समाधी मंदिर, द्वारका मंदिर, चावडी, गुरुस्थान, खंडोबा मंदिर, आणि गणपतीचं पण मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. असेच बरेच देवांचे मंदिरं आहेत बाबांच्या आजूबाजूला. आणि खंडोबा मंदिर थोडं रोडच्या पलीकडं आहे, अगदी थोड्याच अंतरावर आहे. ही शिर्डीतील प्रमुख दर्शनस्थळे आहेत. आणि आम्ही साईबाबांचं दर्शन खूप छान प्रकारे आम्हाला मिळालं. आणि जी सिनियर सिटीजनांची जी लाईन असते ना, त्या लाईनमध्ये ना खूपच छान दर्शन मिळालं. फक्त माझाच पास काढायला लागला 200 रुपयाचा. तुम्हाला मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि आजचा व्हिडिओ खूपच भारी आहे, तुम्ही अजिबात स्क्रिप्ट करू नका.
तसं तर मध्ये जाताना आम्ही खूप एन्जॉय केलं. उसाचा रस पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असला, आम्ही उसाचा रस पण घेतलेला आहे. तो ना घाण्यावर काढलेला होता, त्यामुळे मी पहिल्यांदाच बघितलं. तसं तर आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलं. तुम्हाला माहिती आहे उसाचा रस आपण ह्याच्यावरच यंत्रावर काढलेला पिलेला आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आम्ही घाण्यावर काढलेला थंडगार उसाचा रस अगदी निसर्गाच्या सानिध्यात पियालेला आहे. आणि हे शिर्डीतील साई मंदिर दर्शन झाल्यानंतर खंडोबा बाकीचे दर्शन पण आम्ही घेतले. तिथं आजूबाजूला म्हणजे साईबाबांच्या मंदिराजवळ दुसरे पण देवांचे मंदिर आहेत. शनी मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, सगळ्या देवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही रोडच्या पलीकडं खंडोबाचं मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन घ्यायला आलेलं आहे. आणि खंडोबा मंदिरसुद्धा हे जागृत देवस्थानाचं आहे. शिर्डीतील जसं जेजुरीतील आहे ना, तसंच. तर आम्हाला ना खूप मजा वाटली. तसं तर आमच्या मनात सुद्धा नव्हतं की आम्ही शिर्डीला जाऊ. आदल्या दिवशी रात्री असंच बोलता बोलता भाऊ आणि वहिनीने विषय काढला आणि त्यांनी फिक्स करून टाकलं शिर्डीला जाण्याचं. मग पहाटे उठून आम्ही शिर्डीच्या दिशेने निघालो आणि बाबांचं दर्शन झालं. आणि खूप वेळ आम्हाला आतमध्ये राहायला मिळालं. मध्ये जी जागा असते ना, तिथं खूप वेळ आम्हाला दर्शन केल्यानंतर उभं राहायला मिळालं. सतत आम्ही बाबांकडंच बघत होतो आणि काहीसुद्धा मनात मागण्याची इच्छा नव्हती, फक्त बाबांनाच बघण्याची इच्छा होती. तुम्हाला माहिती आहे बाबा न मागता सगळं देतात. आता आम्हाला मनातसुद्धा नव्हतं आम्हाला बाबांची आणि आमची भेट होईल हे, तरीसुद्धा मनातसुद्धा नसताना बाबांची आमची भेट झाली. त्यामुळे आम्ही बाबांजवळ काहीसुद्धा मागितलं नाही. तरीसुद्धा आपलं मन हे चंचल असतं, काही ना काहीतरी मागितल्याशिवाय काय राहतच नाही. नंतर आमचं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही जेवण केलं आणि परत आम्ही पुण्याच्या प्रवासाला निघालो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर घरी आल्यानंतर आजी आणि नात रोज संध्याकाळी झोपायच्या आधी देवाचं दर्शन घेऊन पाया पडतात, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि शिर्डीला आम्ही थोडीफार खरेदी केलेली आहे. तर हा फुलांचा हार ना लालबागच्या राजासाठी घेतलेला आहे आणि वहिनीने खरेदी केलं आहे त्यांच्या साईबाबासाठी. तर खूप छान आहेत हे. जे नेकलेस घेतले ना बाबांसाठी ते खूपच भारी आहे. आणि एक कॅप घेतले बाबांसाठी, टोपी घेतले, ती पण खूपच मस्त आहे. तर शॉपिंग पण कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला.